नमस्कार. आरोग्य गाथामध्ये पुन्हा आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजचा विषय आहे शेवटच्या त्रैमासिकातील म्हणजे 7वा, 8वा आणि 9वा शेवटच्या 3 महिन्यातील गर्भिणीचा आहार. शेवटच्या 3 महिन्यातील गर्भिणीचा आहार हा मूळतः स्निग्धता वाढवणारा, शरीराला पोषण देणारा आणि प्रसूतीसाठी तयार करणारा असा असावा. चला तर मग पाहूया. आयुर्वेदानुसार 7वा महिना हा बल्य आणि ब्रूहण करणारा आहार घेण्यासाठी सांगितलाय. या महिन्यात गर्भाची शक्ती, स्नायू आणि चरबी वाढत असते. छोटे छोटे अवयव जसे रोमकूप, केस येणं, भुवया येणं यांसारख्या गोष्टी स्पेसिफिकेशन्स होत असतात. याचा संदर्भ सुद्धा सुश्रुत संहितेमध्ये आलेला आहे 7व्या महिन्यातील ब्रूहण आहाराबद्दल. या महिन्यामध्ये दूध, तूप यांनी सिद्ध केलेले बलवर्धक असे अन्न सेवन करावे. त्यामध्ये शुद्ध गाईचे तूप असेल किंवा दूध असेल, तांदळाची पेज, भाताची पातळ खीर असेल, मुगडाळीचं सूप असेल किंवा डिंकाचे लाडू छोट्या आकाराचे मर्यादित प्रमाणात घेऊ शकतो. बदाम, अक्रोड यांसारख्या गोष्टी भिजवून सुद्धा आपण घेऊ शकतो. कुठल्या गोष्टी टाळायच्या आहेत तर खूप तिखट, आंबट, तळलेले पदार्थ किंवा खूप कोरडे आणि वृक्ष फास्ट फूड ह्या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत. 8वा महिना हा ओजवर्धक आणि पचायला हलका असा आहार घ्यायचा आहे. आयुर्वेदामध्ये अष्टमे अस्थिर ओजहा असे सांगितलेले, त्यामुळे हा महिना खूप संवेदनशील असतो. आई आणि बाळ दोघांचीही ताकद टिकवणे हे या महिन्यामध्ये खूप महत्त्वाचे आहे. यामध्ये श्लोक संदर्भासहित आपल्याला चरक संहिता शरीरस्थानामध्ये दिसतो की यवागू स्निग्ध असलेला आहार आपल्याला घ्यायचा आहे. यामध्ये दूध आणि तूप यांची पातळ पेज किंवा तांदळाचे सूप किंवा तांदळाची पेज आपण घेऊ शकतो. विविध भाज्यांचे सूप आपण घेऊ शकतो. त्यामध्ये दुधी, गाजर, दोडका यांसारख्या भाज्यांचा वापर करू शकतो. डाळ किंवा पातळ आमटी घेऊ शकतो. फळांमध्ये डाळिंब, सफरचंद यांसारखी हिमोग्लोबिन वाढवणारी, बल देणारी, स्निग्धता असलेली फळं आपण घेऊ शकतो. फार जड मसालेदार पदार्थ टाळायचे आहेत. उपवास आणि फार कमी खाणे सुद्धा या महिन्यामध्ये टाळायचे आहे. 9वा महिना हा सुलभ प्रसूतीसाठी आहार घेण्यासाठी सांगितलेला आहे. शरीर मऊ, स्निग्ध आणि शक्तिवर्धक ठेवेल असा आहार आपल्याला घ्यायचा आहे. याच्या आयुर्वेदातील रेफरन्समध्ये नवमे मासे स्नेहयुक्तम लघु भोज्यम दद्यात असा रेफरन्स दिलेला आहे. यामध्ये 9व्या महिन्यामध्ये स्निग्ध आणि हलकं पचणारं असं अन्न घ्यायचं आहे. दूध आणि तूप घातलेली पेज आपण घेऊ शकतो. भाज्यांचे सूप घेऊ शकतो. मुगडाळीचं पातळ सूप घेऊ शकतो. उकडलेल्या भाज्या सुद्धा आपण घेऊ शकतो किंवा फळभाज्या आपण जेवणामध्ये जास्त वापरू शकतो. कोमट दूध रोज रात्री आपण घेऊ शकतो. त्यासोबत हलका अभ्यंग करणं सुद्धा खूप गरजेचं आहे. पुरेसं पाणी आणि विश्रांती या गोष्टी 9व्या महिन्यामध्ये खूप महत्त्वाच्या ठरतात. शेवटच्या 3 महिन्यातील आहार हा आपल्या प्रसूती कशा प्रकारची होणार आहे यासाठी कारणीभूत ठरतो. त्यामुळे तो आहार माइंडफुली आणि सचेतन मनाने घेणं खूप गरजेचं आहे. 2 जीवांचे असल्यामुळे खूप खाण्यापेक्षा योग्य क्वालिटीचं आणि योग्य प्रमाणात खाणं हे नेहमी योग्य ठरेल. धन्यवाद. असेच अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.